हॅलो, द स्पायसी कढई किचनमध्ये आज आपण सर्वांना आवडणारी झुणका भाकरी बनवणार आहोत। मस्त असा कांदा, गरमागरम झुणका। तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा। अतिशय चविष्ट आणि सर्वांना आवडणारी झुणका भाकरी म्हणलं की न खाणारेही आवडीने खातील। एक भाकरी खाण्याऐवजी इथे तुम्ही 2 भाकरी खाल एवढा टेस्टी हा झुणका आहे। मी ज्याप्रमाणे बनवते त्याचप्रमाणे तुम्ही नक्की ट्राय करून बघा। तुम्हाला जर ही रेसिपी आवडली ना तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। तुमची, आमची आणि सर्वांची आवडती डिश आपण इथे आज बनवणार आहोत। चला वेळ न घालवता आपण इथे लगेच बनवायला घेऊया। हे बघा, इथे छान मस्त अशी टम्म भाकरी आपली पुरीसारखी इथे फुगलेली आहे। सर्वात आधी आपण आता इथे कढईमध्ये झुणका बनवण्यासाठी इथे मी तेल ॲड केलं 1 पळी भरून। तेल छान तापलं की इथे लगेच मोहरी टाकून घेतलेली आहे। इथे अर्धा चमचा जिरे पण ॲड केलेले। त्यानंतर इथे भरपूर सारा लसूण ॲड केलेला आहे, कढीपत्ता। तर लसूण पण इथे छान फ्राय झाल्यानंतर इथे मी 1 कांदा घेतलेला आहे, तो चिरून याच्यामध्ये ॲड केला। आता इथे कांदा पण आपण याच्यामध्ये छान फ्राय करून घ्यायचा आहे। इथे तुम्ही कांदा उभा चिरून घेतला तरी चालेल, इथे मी मीडियम साईजचा चिरून घेतलेला आहे। इथे मी चिमूटभर हिंग ॲड केलेला आहे। त्यानंतर अर्धा चमचा हळद, थोडीशी कोथिंबीर। आता आपण हे छान मिक्स करून घेणार आहोत। गॅस हा मीडियमच ठेवायचा आहे। आता इथे 1-2 मिनटं हे छान होऊन देऊया। ती चवीनुसार मीठ टाकून घेतलेलं आहे। छान मस्त फ्राय झालेलं आहे इथे। आणि मी ज्याप्रमाणे इथे झुणका बनवत आहे त्याचप्रमाणे तुम्ही बनवून बघा, अतिशय टेस्टी लागतो। इथे 1 चमचा भरून लाल तिखट टाकून घेतलेले। तुम्ही किती तिखट खाता त्यानुसार इथे ॲड करू शकता। आता आपण हे पण याच्यामध्ये छान मिक्स करून घ्यायचं आहे। 1-2 मिनटंच आपण आता हे फ्राय करून घेणार आहोत। हे बघा, इथे छान मस्त आपला मसाला हा छान फ्राय झालेला आहे। इथे तुम्ही बघू शकता कांदा, जेवढं साहित्य घातलं ना आपण, छान मस्त फ्राय झालेले आहे। आता आपण काय करायचं, हे जे डाळीचं पीठ आहे ना ते याच्यामध्ये ॲड करून घ्यायचं आहे। आणि आता हे डाळीचं पीठ आपण ह्याच्यामध्ये छान, हे जी फोडणी आहे ना ह्याच्यामध्ये छान फ्राय करून घ्यायचं आहे 1-2-3 मिनटं। हे बघा, या फोडणीमध्ये आपण हे डाळीचं पीठ इथे ॲड केलं ना, ते छान या फोडणीमध्ये आपण मिक्स करून घेतलेलं आहे। आणि कलर पण तुम्ही बघू शकता किती मस्त असा आलेला आहे। तेवढंच आपला झुणका इथे खायला टेस्टी होतो। जेवढं तुम्ही या फोडणीमध्ये हे फ्राय कराल ना तेवढं आपला झुणका टेस्टीच होणार। इथे मी अजून थोडीशी कोथिंबीर ॲड केलेली आहे। पीठ जे आपण हे डाळीचं पीठ या फोडणीमध्ये फ्राय करून घेतो आहे ना, असं मस्त खमंग वास इथे घरभर दरवळत आहे। आता आपण इथे 2-3 मिनटं असे छान फ्राय करून घेतल्यानंतर इथे आपण पाण्याचा शिंतोडा टाकणार आहोत। आता इथे पाण्याचा शिंतोडा टाकल्यानंतर लगेच झाकण ठेवून घ्यायचं आहे। आता इथे आपण झाकण काढून चेक करूया। हे बघा, इथे झाकण काढून घेतलेले छान। आता आपण हे मिक्स करून घ्यायचं आहे। 1च मिनटं इथे मी मीडियम गॅसवर झाकण ठेवून घेतलं होतं। आता हे जे झुणका आहे ना आपण ह्या कढईपासून आता हे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे, छान फ्राय करून घ्यायचं आहे। आणि गॅस मात्र मीडियमच ठेवा, नाहीतर आपण याच्यामध्ये काही जास्त पाणी घातलेलं नसतं ना, ती कढईला लागण्याची शक्यता असते। हे बघा, सगळं असा छान असं सुट्टा करून घेतलेला आहे इथे। हे बघा, इथे छान मस्त असा झुणका आपला इथे तयार झालेला आहे। तुम्हाला जर ही माझी रेसिपी आवडली असेल तर पटकन लाईक करून घ्या। चॅनलवर जर नवीन असेल तर सबस्क्राईब करून घ्या। आणि हा जो मी झुणका बनवलेला आहे ह्याची रेसिपी तुमच्या मित्रमैत्रिणींनाही शेअर करा। आणि अशाच छान छान रेसिपी घेऊन आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये पुन्हा भेटूया। तोपर्यंत बाय।